झी 24 तास एक पाऊल पुढे। बीड जिल्ह्यामधल्या केजमध्ये आज विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे। गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार यांच्यातला सत्ता संघर्ष त्यामुळे पुन्हा पेटलाय। तर पुण्यात सबसे बडा खिलाडी म्हणून मिरवणाऱ्या कलमाडींनी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत पुन्हा एकदा राजकारणाच्या आखाड्यात एंट्री केलेली आहे। या संदर्भातल्या बातम्या आपण पाहणार आहोतच, मात्र सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजनं। यावेळेला एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक होती आहे। या पार्श्वभूमीवर सदाशिव मंडलिक गट आणि हसन मुश्रीफ गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत। हमीदवाडा गावात 4 मांत्रिकांना गावकऱ्यांनी पकडलंय। त्यांच्याकडे कुंकू लावलेले तांदूळ आणि गावांची यादी ताब्यात घेण्यात आलेली आहे। या मांत्रिकांना हसन मुश्रीफ गटाच्या लोकांनीच पाठवल्याचा आरोप सदाशिव मंडलिक गटानं केलाय। जमावाने या मांत्रिकांच्या गाडीचीही तोडफोड केलेली आहे। एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटात राजकीय वातावरण सध्या तापलंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक होतीये। या पार्श्वभूमीवर सदाशिव मंडलिक गट आणि हसन मुश्रीफ गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत। हमीदवाडा कारखाना निवडणुकीत जादूटोणा केल्याचा प्रकार तर होत नाहीये ना, अशी शंका देखील उपस्थित केली जाते। कारण हमीदवाडा गावात 4 मांत्रिकांना गावकऱ्यांनी पकडलेलं आहे। त्यांच्याकडे कुंकू लावलेले तांदूळ आणि गावांची यादी देखील जी आहे ती घेण्यात आलेली आहे। या मांत्रिकांना हसन मुश्रीफ गटाच्या लोकांनीच पाठवल्याचा आरोप सदाशिव मंडलिक गटानं केला आहे। तारुण्याचा खाक्या दाखवल्याबरोबर हसन मुश्रीफ यांनीच आम्हाला पाठवून दिले, हे सुद्धा त्या गाडीमधल्या देवरुषणी यांनी मान्य केलेलं आहे। असल्या या लोकांना उद्या जनता निश्चितपणानं खासदार मंडलिक साहेबांच्या समर्थ विजयानंतर चोख उत्तर देईल। रस्त्याने जाताना MH09DX 6520 या कारमधून गुलाल लावलेले तांदूळ टाकत असून काय अंधश्रद्धेसारख्या प्रकार होत असलेल्या गावकऱ्यांना दिसून आल्यानं सगळ्या नागरिकांना आम्ही सगळ्यांना शांतता पाळण्याचं आवाहन केलेलं आहे आणि नागरिकांनी आपापल्या घरी जावं आणि शांतपणे आणि निर्भयपणे मतदान करावं। झी 24 तास एक पाऊल पुढे।